नमस्कार मंडळी, आज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 10 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर ते प्रश्न खूप सोपे आहेत, परंतु सर्वांना माहीत असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर आपण या 10 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर दिलेली आहेत ते आम्हाला कॉमेंट करून सांगू शकता. आपला पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? पर्याय क्रमांक 1 28 फेब्रुवारी 1630, पर्याय क्रमांक 2 29 फेब्रुवारी 1630, पर्याय क्रमांक 3 25 फेब्रुवारी 1630, पर्याय क्रमांक 4 19 फेब्रुवारी 1630. आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 19 फेब्रुवारी 1630. चला तर आपला पुढचा प्रश्न क्रमांक 2, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय क्रमांक 1 रायगड, पर्याय क्रमांक 2 प्रतापगड, पर्याय क्रमांक 3 शिवनेरी, पर्याय क्रमांक 4 तोरणा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आवश्यक माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 शिवनेरी. लक्षात ठेवा. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? पर्याय क्रमांक 1 संभाजी महाराज, पर्याय क्रमांक 2 शाहूजी महाराज, पर्याय क्रमांक 3 शहाजी महाराज, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. मित्रांनो, हे सर्व आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे पूर्ण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि जर माहीत नसेल आपल्याला तर हे प्रश्न आपण सर्व प्रश्न माहिती ठेवा. आपल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 शहाजी महाराज. शहाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे वडील होते. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणांना या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल. आपल्याला या प्रश्नाचे उत्तर माहीत झाल्याच्या नंतर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 19 फेब्रुवारी 1630, पर्याय क्रमांक 2 26 जून 1674, पर्याय क्रमांक 3 5 जून 1674, पर्याय क्रमांक 4 2 फेब्रुवारी 1630. प्रश्न क्रमांक 4 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 जून 1674. लक्षात ठेवा मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 झालेला आहे. चला, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? पर्याय क्रमांक 1 मुरारबाजी, पर्याय क्रमांक 2 तानाजी मालुसरे, पर्याय क्रमांक 3 कान्होजी आंग्रे, पर्याय क्रमांक 4 हंबीरराव मोहिते. प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कान्होजी आंग्रे. लक्षात ठेवा. आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला? पर्याय क्रमांक 1 प्रतापगड, पर्याय क्रमांक 2 सिंहगड, पर्याय क्रमांक 3 रायगड, पर्याय क्रमांक 4 पुरंदर. प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सिंहगड. सिंहगड हा तानाजी मालुसरे यांनी जिंकला होता आणि त्यांच्याविषयी वर्णन करताना शिवाजी महाराजांनी असे म्हटले होते की गड आला पण सिंह गेला. सिंहगड उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 चे. प्रश्न क्रमांक 7, शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी एक एक किल्ला आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस सर्वप्रथम किल्ला कोणता जिंकला हा प्रश्न आहे मित्रांनो. आपला पर्याय क्रमांक 1 प्रतापगड, पर्याय क्रमांक 2 तोरणा, पर्याय क्रमांक 3 रायगड, पर्याय क्रमांक 4 पुरंदर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचे उत्तर आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 7 चे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 तोरणा. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस एक एक किल्ला ताब्यात घ्यायला सुरुवात केली
त्यावेळेस सर्वप्रथम तोरणा हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला होता मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8, अफजल खानाची आणि शिवाजी महाराजांची भेट कोठे झाली? मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 प्रतापगड, पर्याय क्रमांक 2 तोरणा, पर्याय क्रमांक 3 रायगड, पर्याय क्रमांक 4 पुरंदर. प्रश्न क्रमांक 8चे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 प्रतापगड. प्रश्न क्रमांक 9, खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? पर्याय क्रमांक 1 सईबाई, पर्याय क्रमांक 2 सोयराबाई, पर्याय क्रमांक 3 जिजाबाई, पर्याय क्रमांक 4 तुकाबाई. आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 जिजाबाई. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? पर्याय क्रमांक 1 1680, पर्याय क्रमांक 2 1665, पर्याय क्रमांक 3 1674 आणि पर्याय क्रमांक 4 1630. प्रश्न क्रमांक 10चे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1680. मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या 10 पैकी किती प्रश्नाचे उत्तर बरोबर सांगितले ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.